वसा जनसेवेचा. बुलढाणा 35 कोटींच्या कथित कमिशन वक्तव्यावरून जिल्ह्यात उसळलेले राजकारण आता उघड संघर्षात बदलले असून आमदार संजय गायकवाड यांच्या आक्रमक भाषेला चिखलीच्या आमदार श्वेता महाले यांनी जोरदार प्रत्युत्तर देत वातावरण आणखी तापवले आहे. चिखली मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशावेळी गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसाठी 35 कोटीचे कमिशन सोडले असा दावा केल्यानंतर विरोधकांनी हाच मुद्दा पकडून त्यांच्यावर हल्लाबोल केला. नंतर गायकवाड यांनी स्पष्टीकरण देत कमिशन नव्हे कामे दिली असे म्हटले, तरीही संशयाचे ढग कायम आहेत. याच दरम्यान कुणाची माय मी बघतो असा इशारा देत त्यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले. या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत गायकवाडांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ही भाषा सुसंस्कृत नाही. माझ्या मतदारसंघातील सरपंचांना जाणीवपूर्वक आरटीआय अर्ज टाकून त्रास दिले जातो. 2-3 पत्रे टाकून त्यांना अडचणीत आणले जाते आणि नंतर संजूभाऊंचा निरोप सांगत शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी दबाव टाकला जातो, असा गंभीर आरोप महाले यांनी केला. त्या पुढे म्हणाले, ही सरळ दमदाटी आणि दादागिरी आहे. काम सुरळीत करायचे असेल तर पक्षप्रवेश करा, असं दबाव टाकणे लोकशाहीस घातक आहे. महाले यांच्या या वक्तव्यामुळे गायकवाडांवरचा राजकीय दबाव आणखी वाढला आहे. दरम्यान महाले यांचे पीए सुरेश इंगळे यांनीही सोशल मीडियावरून वाचाळ लोक स्वतःच अडचणीत येतो असा टोला लागवत वार्दात तेल टाकले आहे. महिलांबद्दल असं वक्तव्य करणं हे अतिशय निषेधार्थ आहे, अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्याही घरात महिला आहेत, त्याही लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात, परंतु ही जी भाषा आहे ही भाषा त्या ठिकाणी सुसंस्कृतपणाची नाही आहे. माझ्या मतदारसंघामध्ये जे बुलढाणा तालुक्यातली काही गावं आहेत तिथल्या सरपंचांना शिवसेनेचे कार्यकर्ते जाणीवपूर्वक माहितीच्या अधिकारामध्ये पत्र टाकून परेशान करणं, 2-3 पत्र टाकणं, परेशान करणं आणि मग नंतर त्यांना हळूच जाऊन सांगणं की बाबा संजू भाऊंचा निरोप आहे, तुम्ही जरी चिखली विधानसभेमध्ये असले तरी तुमची पंचायत समिती आणि तुमचं तहसील हे बुलढाण्यामध्ये येतं. तुम्हाला जर का सुरळीत काम करायचं असेल तर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करा. अशा पद्धतीचा दमदाटी, अशा पद्धतीची दादागिरी, अशा पद्धतीत अडचणीत आणण्याचं काम हे त्यांच्याकडनं चालू आहे माझ्या विधानसभेमध्ये. एकीकडे गायकवाडांची आक्रमक शैली, दुसरीकडे महाले यांचे थेट आरोप आणि महायुतीतील अंतर्गत कुरघोड, त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण सध्या अक्षरशः पेटले असून 35 कोटींचा मुद्दा आता मोठ्या राजकीय भूकंपात रूपांतरित होण्याचे चिन्हे दिसत आहेत. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.